नमस्कार मित्रांनो, विदर्भाच्या खादाडूमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया आंब्याची चटणी। आंब्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे 3 आंबे घेतलेले आहे आणि ती चांगल्या प्रकारे त्याचे छोटे छोटे काप करून घेणार आहे। अशा प्रकारे मी आंबा चिरून घेतलेला आहे आणि याचे छोटे छोटे काप करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी छोटे छोटे काप करून घेणार आहे। तुम्हाला हवे तसे तुम्ही काप करू शकता। आणि अशा प्रकारे मी सर्वच आंब्याचे काप करून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी सर्व आंब्याचे काप करून घेतलेले आहे। चला तर आपण आता चटणी बनवूया। चटणी बनवण्यासाठी मी इथे कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1.5 गुटले मी तेल टाकून घेणार आहे आणि हे तेल चांगल्या प्रकारे गरम होऊ देणार आहे। तेल चांगल्या प्रकारे तापलेले आहे आणि यामध्ये मी 1 चमच जिरं टाकून घेणार आहे आणि अर्धा चमच मोहरी टाकून घेणार आहे। यामध्ये थोडा कढीपत्ता टाकून घेणार आहे। यामध्ये मी चिमूटभर हळद टाकून घेणार आहे। 1 चमच तिखट आणि अर्धा चमच मीठ टाकून घेणार आहे। चिमूटभर धनेपूड टाकून घेणार आहे आणि हे चांगल्या प्रकारे परतून घेणार। आणि आता यामध्ये मी आंबे टाकून घेणार आहे। तुम्हाला हवं तितकं तिखट तुम्ही टाकू शकता। ही चटणी खायला खूपच चांगली लागते आणि कमी वेळेमध्ये बनणारी ही चटणी आहे। आणि ही चटणी मी कमी आचेवर 5 मिनिट शिजवून घेणार आहे। 5 मिनिट झालेले आहे आपल्या चटणीला आणि आता यामध्ये मी थोडीशी साखर टाकून घेणार आहे जेणेकरून या चटणीची चव आंबट गोड येईल। चला तर या मग आंब्याची चटणी खायला। विदर्भाचा खादाडू या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।